Hello and welcome, my dear friend and student. In today's video, I am going to explain or derive, that is, expression for electrostatic potential due to system of charges. In previous video, we had seen what we mean by electric potential energy. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणतात ते आपण बघितलं आहे. आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे ड्यू टू अ सिस्टम ऑफ नंबर ऑफ चार्जेस. जेव्हा आपण नंबर ऑफ चार्जेस कन्सिडर करतो आणि एकाच पर्टिक्युलर पॉइंटला या वेगवेगळ्या चार्जेसमुळे किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल तिथे प्रोड्यूस होईल हे आपल्याला या एक्सप्रेशन मध्ये काढून दाखवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ चार्जेस कन्सिडर करावे लागतील. त्या नंबर ऑफ चार्जेसचं एका पर्टिक्युलर पॉइंट पासूनचं डिस्टन्स आपल्याला कन्सिडर करावं लागेल. सो दॅट्स व्हाय आय राइट दिस फर्स्ट पॉइंट ॲज कन्सिडर अ सिस्टम ऑफ चार्जेस Q1 Q2 अप टू Qn. आपण हे वेगवेगळे चार्जेस घेतले आहेत बघा. Q1 Q2 Q3 Q4 अप टू लास्ट चार्ज घेतलेला आहे Qn. प्रत्येक चार्जचं या पर्टिक्युलर पॉइंट पासूनचं डिस्टन्स घेतलेलं आहे आपण R1 R2 R3 R4 अप टू Rn आणि रेफरन्स पॉइंट म्हणून कोणता येतोय P पॉइंटला प्रत्येक चार्जमुळे जे काही पोटेन्शियल इथे प्रोड्यूस होईल त्या सगळ्या पोटेन्शियलला आपल्याला नंतर ऍड करायचं आहे आणि आपल्याला रिझल्टंट पोटेन्शियल मिळवायचं आहे. म्हणून मग आता इथे फर्स्ट पॉइंट आपण लिहिलेला आहे कन्सिडर अ सिस्टम ऑफ चार्जेस Q1 Q2 up to Qn at a distances R1 R2 up to Rn from the point P as shown in figure. Now let us consider the first potential because of the first charge. या पहिल्या Q1 चार्ज मुळे या P पॉइंटला किती पोटेन्शियल प्रोड्यूस होईल ते आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे. आपण आधी ऑलरेडी इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे तो इथे डायरेक्टली तुम्हाला घ्यायचा आहे. पहिल्या चार्जमुळे P पॉइंटला प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल आहे V1 इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Q1 by R1. Similarly, potentials V1, V2, V3 up to Vn due to charges Q2, Q3 up to Qn. आता जसं पहिल्या चार्जमुळे प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल आपल्याला माहित झालं त्याच पद्धतीने दुसऱ्या चार्जमुळे प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल मग इथे काय बदलेल फक्त त्या चार्जचं मॅग्निट्यूड आणि त्याचं डिस्टन्स. बाकी 1/4 pi epsilon 0 तर कॉन्स्टंट राहील. मग प्रत्येक ह्याच्यात 1/4 pi epsilon 0 कॉन्स्टंट घ्यायचा आणि फक्त इथे तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आणि डिस्टन्स चेंज करायचा आहे. मग सेकंड साठी 2 वापरायचं, थर्ड साठी 3, लास्ट चार्ज साठी n वापरायचं. म्हणून मी इथे पोटेन्शियल प्रोड्यूस बाय सेकंड चार्ज लिहिलाय 1/4 pi epsilon 0 Q2 by R2. Similarly, here potential produced by the third charge, that is 1/4 pi epsilon 0 Q3 by R3. Potential produced by the fourth charge, that is 1/4 pi epsilon 0 Q4 by R4. आणि लास्ट घेतला आपण Vn इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Qn by Rn. आता इथे आपल्याला अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन या सगळ्यांना काय करायचं आहे ऍड करायचं आहे. द रिझल्टंट पोटेन्शियल ऍट पॉइंट P because of these number of charges that can be find out just by adding the individual potential produced by the each charge. So that's why right here V equal to V1 plus V2 up to dash dash Vn. आता आपण याच्या व्हॅल्यूज ठेवू आणि आपला फायनल आन्सर फाइंड आउट करू. Now here put the values of V1 V2 up to Vn. The value of V1 is 1/4 pi epsilon 0 Q1 by R1. The value of V2 is 1/4 pi epsilon 0 Q2 by R2. इथे पुन्हा एकदा ऐका V इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Q1 by R1 ही V1 ची व्हॅल्यू झाली. 1/4 pi epsilon 0 Q2 by R2 ही V2 ची व्हॅल्यू झाली. ही V3 ची व्हॅल्यू अप टू लास्ट ही Vn ची व्हॅल्यू झाली. आता या प्रत्येकामध्ये तुम्हाला 1/4 pi epsilon 0 एक कॉमन दिसतंय ते आपण फंक्शनच्या बाहेर घेतलाय म्हणजे ज्या ब्रॅकेटच्या बाहेर लिहितोय आपण 1/4 pi epsilon 0. What is left over here? Q1 by R1.
plus Q2 by R2 plus Q3 by R3 up to dash dash Qn by Rn. आता यालाच आपल्याला समेशन फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर V इक्वल टू 1/4 pi epsilon 0 समेशन स्टार्टिंग फ्रॉम I इक्वल टू 1 to n Qi Ri हा जनरल फॉर्म झाला. जेव्हा तुम्ही I इक्वल टू 1 ठेवाल तेव्हा तुम्हाला पहिल्या चार्जने प्रोड्यूस झालेलं पोटेन्शियल मिळेल. जेव्हा तुम्ही I इक्वल टू 2 ठेवाल तर दुसऱ्या चार्जमुळे तिथे प्रोड्यूस झालेलं पोटेन्शियल मिळेल. म्हणून आपल्याला इन जनरल लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो V इक्वल टू 1/4 pi epsilon 0 summation I इक्वल टू 1 to n Qi by Ri. So this is the simple expression for electric potential due to a system of charges. जेव्हा आपण एकाच पॉइंटला वेगवेगळ्या चार्जेस मुळे किती पोटेन्शियल प्रोड्यूस होईल हे आपण कन्सिडर करतो तर ते 1 by 1 पहिले पहिल्या चार्ज मुळे प्रोड्यूस झालेलं पोटेन्शियल घ्यायचं, मग दुसऱ्या चार्ज मुळे, मग तिसऱ्या चार्ज मुळे, असं सगळ्या चार्जेस मुळे प्रोड्यूस झालेलं एकाच पॉइंटला पोटेन्शियल ऍड करायचं. तेव्हा तुम्हाला काय मिळेल? टोटल पोटेन्शियल. या एक्सप्रेशन साठी तुम्हाला केवळ हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इन जनरल फॉर्म्युला आहे आपला V इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Q by R. हा जनरल फॉर्म्युला आहे. याच्यावरून पहिल्या चार्ज साठी 1 वापरायचं, दुसऱ्या चार्ज साठी 2 वापरायचं, तिसऱ्या चार्ज साठी 3 वापरायचं आणि एकदा V1 V2 Vn च्या व्हॅल्यू घेतल्या की त्याला ऍड करायचं. कॉमन जी टर्म आहे ती 1/4 pi epsilon 0 ब्रॅकेटच्या बाहेर लिहून बाकीचं ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं. हे झालं आपलं रिझल्टंट एक्सप्रेशन. Now let us consider the second point. What do you mean by electrostatic potential energy? Now when we consider the two light charges which are at a very large distance from each other, then the electrostatic force of repulsion between them that may be zero. जेव्हा आपण या दोन लाईट चार्जेसला खूप लांब अंतरावर कन्सिडर करू at a infinite distance, then the force of repulsion between them that is zero. Why? Because this force is inversely proportional to square of the distance between them. That's why here no work is to be done to move these charges at an infinite distance. But if these two charges are close to it, bring close to each other. आता या उलट जर आपण दोन चार्जेस की जे खूप इनफायनाइट डिस्टन्स वर आहे त्याला जर आता हळूहळू आपण एकमेकांच्या क्लोज आणायला सुरुवात केली एका पर्टिक्युलर डिस्टन्स वर, त्या दोघांमध्ये काय होईल? फोर्स ऑफ रिपल्शन एक्झिस्ट होईल. आणि मग या केस मध्ये जर आपण एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज यांच्या फील्ड मध्ये जर आणला तर या वेळेला काय होईल? देयर मस्ट बी द वर्क डन. And this work done in bringing the charges in a system of charges, that is nothing but the electrostatic potential energy. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायची आहे किंवा डिफाइन करायचं आहे फॉर अ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस. जेव्हा आपण एकापेक्षा जास्त चार्जेस कन्सिडर करू तर या चार्ज सिस्टीम मुळे किती वर्क डन आपल्याला करावं लागतं हे वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर राहतं. म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ अ पॉइंट चार्जेस इज डिफाइन्ड ॲज द टोटल अमाउंट ऑफ वर्क डन. जेव्हा पोटेन्शियल एनर्जी आपण घेतो तर वर्क डनच कन्सिडर करावं लागतं. मग हे वर्क डन कशा करिता? टू असेंबल, एकत्र आणणे, to assemble the system of charges, bringing them from infinity to their present location. खूप लांब अंतरावरून आपल्याला त्या चार्जेसला 1 by 1 आपल्याला प्रेझेंट लोकेशनला आणायचं आहे. मग एक एक चार्जेस करून आपण जेव्हा नंबर ऑफ चार्जेस प्रेझेंट लोकेशनला आणू तेव्हा प्रत्येक चार्जला आणण्याकरिता जे काही वर्क डन आपल्याला करावं लागेल त्या सगळ्या वर्क डनची ऍडिशन म्हणजे टोटल वर्क डन. आणि हे टोटल वर्क डन काय म्हणून स्टोअर राहतं? दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. पुन्हा एकदा ऐका,
electrostatic potential energy of a system of point charges is nothing but the total amount of work done to assemble the system of charges, bringing them from infinity to their present location. Now here, in order to derive the expression for electrostatic potential energy, let us consider this diagram. We consider here the space, that is the union of three axes, x, y and z axis. Now we consider the two particle system. इथे जे आपण पहिले इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करतोय ती टू पार्टिकल सिस्टीम साठी कन्सिडर करताय. म्हणून आपल्याला इथे टू पार्टिकल म्हणजे टू चार्जेस, इथे आपल्याला दोन चार्जेस कन्सिडर करायचे आहेत. फर्स्ट चार्ज ॲट ए, सेकंड चार्ज ॲट बी. त्यानंतर चार्ज फर्स्ट चार्ज जो आहे तो या ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आहे तर r1. याला पोझिशन वेक्टर म्हणतात. OA is the position vector for first charge. OB is the position vector for second charge. मग पोझिशन वेक्टरला आपण त्याच्या डोक्यावर एरो काढून दाखवतो r1, इथे r2. हा पोझिशन वेक्टर फॉर फर्स्ट चार्ज, हा पोझिशन वेक्टर फॉर सेकंड चार्ज. आता बघा आपण इथे आपल्याला टू चार्जेस कन्सिडर करावे लागतील. सो कन्सिडर द टू चार्जेस q1 and q2 with their position vectors r1 and r2 relative to the same origin. पोझिशन वेक्टर आपण दोघांचे कोणाच्या रिलेटिव्ह कन्सिडर केलेला आहे O च्या. म्हणून आपण इथे लिहिलं आहे कन्सिडर द टू चार्जेस q1 and q2 with position vectors r1 and r2 relative to the same origin. आता जेव्हा इथे या स्पेस मध्ये एकही चार्ज नसेल आणि जेव्हा पहिला चार्ज आपण आणू त्यावेळेला कोणतेही वर्क डन तिथे होणार नाही, कारण तिथे कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड सुरुवातीला नसेल. तिथे कोणत्याही प्रकारचा फोर्स पहिल्या चार्जवर एक्सपिरियन्स केला जाणार नाही, कारण त्या स्पेस मध्ये जर एकही चार्ज नसेल तर तिथे फोर्स नसेल, आणि फोर्स नसेल तर तिथे कोणत्याही प्रकारचं वर्क डन होणार नाही. म्हणून मग इथे नो वर्क इज डन व्हाईल ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज q1 टू द पोझिशन A. इन्फिनिटी डिस्टन्स वरून A पॉइंटला जेव्हा आपण पहिला चार्ज आणू तेव्हा या प्रोसेस साठी कोणतेही वर्क डन होणार नाही, कारण तिथे कोणतीही इलेक्ट्रिक फील्ड राहणार नाही. म्हणून इथे लिहिलाय नो वर्क इज डन व्हाईल ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज q1 टू द पोझिशन A ड्यू टू द absence of electric field. Now when we get that first charge it will produce its own field. त्यामुळे आता इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्यूस होईल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्यूस बाय फर्स्ट चार्ज इज गिवन बाय, आता आपण बेसिक फॉर्म्युला बघितला 1/4 pi epsilon 0 q by r. हा बेसिक फॉर्म्युला आहे. पहिल्या चार्ज साठी घ्यायचं मग v1 = 1/4 pi epsilon 0 q1 by r1. आता आपल्याला अशाच पद्धतीने दुसरा चार्ज जेव्हा आणू तेव्हा इथे प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल कन्सिडर करायचा आहे आणि पुढे त्याला सॉल्व करायचं आहे. आता जेव्हा आपण दुसरा चार्ज इन्फिनिटी पासून B पॉइंटला आणू तेव्हा मात्र आपल्याला वर्क डन करावं लागेल. पहिला चार्ज आणताना का वर्क डन करावं लागलं नाही, कारण तिथे कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नव्हती, कारण आधी कोणताच चार्ज नव्हता. त्यामुळे पहिलं वर्क डन 0. आता या चार्जला जेव्हा आपण A पॉइंटला प्लेस केलं तेव्हा त्याने तिथे आपलं पोटेन्शियल प्रोड्यूस केलं. ते पोटेन्शियल आहे 1/4 pi epsilon 0 q1 by r1. आता जेव्हा आपण दुसरा चार्ज B पॉइंटला आणू, सो वर्क डन टू ब्रिंग द चार्ज q2 फ्रॉम इन्फिनिटी टू अ पॉइंट B. देन दॅट वर्क डन इज गिवन बाय पहिलेच तिथे असणाऱ्या चार्जेस मुळे प्रोड्यूस झालेलं पोटेन्शियल इनटू दॅट चार्ज. काय लक्षात ठेवायचं, तिथे आधी जो काही चार्ज होता त्याने प्रोड्यूस केलेलं पोटेन्शियल आणि आता आपण जो चार्ज आणतोय त्याचं मॅग्नेट्यूड. म्हणून मग वर्क डन इक्वल टू पोटेन्शियल ड्यू टू q1 ते किती आहे 1/4 pi epsilon 0 q1 by r1 आणि मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ज्याला आपण आणलेलं आहे ते q2. म्हणून आपल्याला वर्क डन मिळेल 1/4 pi epsilon 0 q1 q2 by r1. आता जर आपल्याला ह्याच वर्क डनला आपण काय म्हणून स्टोअर होते तिथे सिस्टीम मध्ये पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी.
म्हणून वर्क डनच्या ऐवजी इथे लिहायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीला U ने रिप्रेझेंट करतात. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Q1 Q2 by R1. पुन्हा एकदा ऐका. कन्सिडर द टू चार्जेस Q1 and Q2 with their position vectors R1 and R2 relative to the same origin. So no work is done while bringing the first charge, but work is done while bringing the second charge because of the potential produced by the first charge. म्हणून मग आपण इथे वर्क डन काढला सेकंड चार्जला इन्फिनिटी पासून B पॉइंटला आणताना. आता याला जर आपल्याला इन जनरल करायचं असेल फॉर द n पार्टिकल सिस्टीम, मग तिसरा चार्ज आणताना दुसरा पोटेन्शियल घ्यायचं, चौथा चार्ज आणताना तिसरा पोटेन्शियल घ्यायचं. तर ते आपण एक दोन स्टेप आता याच्यामध्ये बघू. नाउ if we extend the same concept for n charges system, आपण हे केवळ दोन चार्जेस साठी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काढली. जेव्हा पहिला चार्ज आपण A पॉइंटला आणला, दुसरा चार्ज B पॉइंटला आणला, पहिल्या चार्जला आणताना वर्क डन करावं लागलं नाही, दुसऱ्या चार्जला आणताना मात्र वर्क डन करावं लागलं, कारण पहिल्याने तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्यूस केलं. आता समजा आपण त्या दोन सिस्टीमच्या सोबतच आता म्हणजे दोन चार्जेसच्या सोबतच तिसरा चार्ज जर आपण आता आणला, तर या वेळेला जे वर्क डन करावं लागेल, वर्क डन इन ब्रिंगिंग द थर्ड चार्ज ऍट पॉइंट C. आता आपण तिसरा पॉइंट घेऊ C पॉइंटला. म्हणजे फिगर जर आपण पहिलीच कंटिन्यू ठेवली तर आपण पहिला चार्ज होता A ला, दुसरा चार्ज B ला, तिसरा चार्ज C. सो A B आणि C. पहिल्याचं पोझिशन वेक्टर R1, दुसऱ्याचं पोझिशन वेक्टर R2, तिसऱ्याचं पोझिशन वेक्टर R3. मग अशा वेळेला इथे वर्क डन घ्यावं लागेल तुम्हाला पोटेन्शियल बिकॉज ऑफ बोथ चार्जेस, कारण आता दोन चार्जेस ऑलरेडी तिथे आहेत जेव्हा आपण तिसरा चार्ज आणतोय. सो पोटेन्शियल ड्यू टू Q1 and Q2 into Q3. जसं इथे घेतलंय आपण सेकंड चार्जच्या वेळेला जे आपल्याला वर्क डन करावं लागेल पोटेन्शियल ड्यू टू फर्स्ट चार्ज into Q2. म्हणून मग इथे 1/4 pi epsilon 0 Q1 by R13. आता R13 R23 काय आहे, हे पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन ऑफ अ फर्स्ट चार्ज विथ रिस्पेक्ट टू थर्ड चार्ज, पोझिशन ऑफ अ सेकंड चार्ज विथ रिस्पेक्ट टू द थर्ड चार्ज. म्हणून मग इथे 1 3 घ्यावं लागते, इथे 2 3. ठीक आहे, हा 3 3 कॉमन राहील. जो चार्ज आपण आणतोय त्यासाठीचं वर्क डन जे आपण कन्सिडर करतोय, थर्ड साठी 3 राहील, फोर्थ साठी 4 राहील. आता इथे 1/4 pi epsilon 0 पुन्हा आपण इथे ब्रॅकेटच्या बाहेर लिहितोय. या Q3 ने दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. Q1 Q3 by R13 प्लस Q2 Q3 by R23. आता समजा फोर्थ चार्ज आपल्याला आणायचा असेल तर त्यासाठी लागणारा वर्क डन मग आपण W4 घेऊ. तेव्हा पोटेन्शियल ड्यू टू Q1 Q2 आणि Q3 घ्यावं लागेल इनटू इथे Q4 घ्यावं लागेल. मग इथे 1/4 pi epsilon 0 पहिले Q1 by R14 घ्यायचं, Q2 by R24 प्लस Q3 by R24 R34 आणि नंतर हे ब्रॅकेटच्या बाहेर इथे Q4 लिहायचं, पुन्हा Q4 ने मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीने आपण n चार्जेस सिस्टीम साठी याला एक्सटेंड करू शकतो. हेच वर्क डन मग आपल्याला काय म्हणून मिळतं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. याला इन जनरल लिहायचं असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/4 pi epsilon 0 समेशन फॉर ऑल पेअर्स किंवा समेशन ऑफ ऑल पेअर्स. आणि ते पेअर्स कसे काढायचे, Q J Q K. J आणि K आपल्याला नंबर ऑफ ए सांगेल. आय आपण का घेतला नाही याच्यामध्ये, आता इथे 1 3 2 3 हे वेगवेगळे आहेत, 1 2 नाही आहे. म्हणून मग आता इथे Q J Q K अपॉन R J K. जे आपण इथे फॅक्टर घेतो तेच खाली लिहितो. बघा इथे 1 3 आहे, 1 3, इथे 2 3 असेल तर 2 3. म्हणजे J आणि K च्या ज्या व्हॅल्यू सिलेक्ट करू आपण, 1 2 घेतलं तर 1 2, 2 3 घेतलं तर 2 3, मग त्याच व्हॅल्यू इथे राहतात. याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर अ n चार्जेस सिस्टीम. आणि ही झाली इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर ओनली 2 चार्जेस सिस्टीम.